अहो, गेल्या 3 महिन्यापासून फक्त तो बाबा आणि त्या बाबाचे वेगवेगळे कारनामे. बाबांनी कितीतरी वेगवेगळ्या व्यक्तींना आपले टार्गेट केलं, पण यावेळी बाबांनी टार्गेट केलं होतं ते म्हणजे वकील आणि त्याची ती व्यक्ती. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठी धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अहो, त्या बाबाची वेगवेगळ्या लोकांसोबत असलेले कॉन्टॅक्ट आणि त्या लोकांच्या सोबत असलेल्या ती व्यक्ती आणि बाबाचा सगळा ऑफिसमधलं काम, हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने बघितल्या. अहो, पण तो वकील आणि त्याची ती व्यक्ती आणि बॉबा, त्यांचं ते सगळं काम डायरेक्ट झालं उघड. नुसताच उघड झाला नाही, तर त्यांची ते व्हिडिओ, त्यांचे ते फोटो, त्या सगळ्या गोष्टी आत्ताच लागले हाती. नेमका हा वकील या बाबाकडे कशासाठी आलेला होता? या वकिलांनी या बाबासोबत नेमकं काय ठरवलेलं होतं? आणि हा वकील नेमका कोणत्या जिल्ह्यातला आहे, कोणत्या तालुक्यातला आहे, त्याची सुद्धा गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागली. ही सगळी माहिती आपण तुम्हाला आता लगेच याच व्हिडिओ पुढे दाखवणार. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा. कारण की या व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला त्या बाबाची आणखी इतर ती व्यक्तींसोबतचे ऑफिसमधले व्हिडिओ, ऑफिसमधलं ते सगळं काम आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहेत. त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघावाच लागेल. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक लगेच झाला पाहिजेत. लगेच लाईक करा. अहो, तो एक बाबा आणि त्याच्याकडे येत असलेले ते मोठी लोक, अहो नुसतीच मोठी नाही तर एकदम श्रीमंत लोक, मोठे मोठे आमदार, मोठे मोठे मंत्री, या सगळ्यांचा बाबाकडे येण्या जाण्याचा प्रोग्राम. नुसताच प्रोग्राम नाही, तर या सगळ्या लोकांनी मिळून बाबासोबत ते काम केलं जे ऑफिसमध्ये झालं. अहो, बाबा म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नाही, मोठा चतुर आणि चालाक माणूस. यांनी आजपर्यंत अनेक लोकांना वेड्यात काढलं, लोकांची फसवणूक केली. नुसतीच फसवणूक झाली नाही, तर कोटी रुपयांचा व्यवहार आणि त्यांच्यासोबत असलेल्या ती व्यक्तींसोबत बाबाचं ऑफिसमधील काम. अहो, नुसताच काम नाही, तर बाबाकडे येणाऱ्या ती व्यक्तींसोबत असलेले ती सगळे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले होते. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा, फक्त बाबाची, बाबा आणि बाबाच. पण आता तर 3 महिन्यानंतर एक मोठा वकील आणि त्या वकिलाची ती व्यक्ती, आता त्यांचं ते काम, त्यांचं ते ऑफिसमधलं काम सगळं झालं ना उघड. आणि त्यांचा तो व्हिडिओ आता आपण तुम्हाला सगळं याच व्हिडिओ पुढे डायरेक्ट दाखवणार आहेत. फक्त हा व्हिडिओ पुढे पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. अहो, या बाबांनी कितीतरी कोटी रुपयांची संपत्ती जमा केली, मालमत्ता जमा केली आणि यातून यांनी जनतेला वेड्यात काढलं. अहो, या बाबांनी कितीतरी कोटी रुपयांची संपत्ती जमा केली, मालमत्ता जमा केली आणि यातून याने जनतेला वेड्यात काढलं. याच्याकडे येत असलेले लोक कोणी अडाणी नव्हते, तर उच्च सुशिक्षित शिक्षण घेतलेले असे मोठे लोक होते. तरी सुद्धा ते लोक या बाबाच्या नादी लागून काहीतरी तंत्रक्रिया, कर्मक्रिया याच्यावरती विश्वास ठेवला. बाबा सुद्धा काहीतरी खोटा चमत्कार दाखवायचा आणि मोठ्या लोकांना टार्गेट करायचा, त्या लोकांना घाबरवून द्यायचा आणि मग काय, त्यानंतर पुढे सगळं काम बाबा बरोबर करायचा. अहो, यांनी त्या मोठ्या श्रीमंत लोकांच्या ती व्यक्तींना टार्गेट केलं. नुसता टार्गेट नाही, तर मग बाबा त्या व्यक्तींना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घ्यायचा आणि मग ऑफिसमध्ये सगळं काम व्हायचं. त्या सर्व कामाची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली. नुसती चर्चा झाली, नुकताच या बाबावर आता पिक्चर सुद्धा बनवला जाणार आहेत, ज्यामध्ये एक प्रतिष्ठित ती व्यक्तीची भूमिका एक अभिनेत्री करणार आहेत. त्या अभिनेत्रीवर सुद्धा दबाव टाकला जात आहे की तुम्ही ही भूमिका करू नयेत. तसंच त्या बाबाचा रोल सुद्धा कोण करणार याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहेत. म्हणजे एक व्यक्ती काय करू शकतो याचा सर्वात मोठा उदाहरण दिलं या बाबांनी आणि त्याच्यावरती चक्क पिक्चर तयार करण्याची योजना आखण्यात आली. म्हणजे बाबाचं सुद्धा किती मोठं काम असणार हे सुद्धा तुम्ही लक्षात आणावे. अहो, परंतु आता 4 महिन्यानंतर बाबाचं ते ऑफिसमधलं काम आलं ना समोर आणि यावेळी टार्गेटला होती ती वकिलाची ती व्यक्ती. हा वकील कोण, मोठा, कोणत्या जिल्ह्यातला, कोणत्या तालुक्यातला, ती सुद्धा माहिती आपल्या आत्ताच हाती लागली. ही सर्व माहिती ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल, कारण की एक प्रतिष्ठित वकील आहेत हा, हे याला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. आता आपण तुम्हाला या वकिलाविषयी आणि हा वकील नेमका बाबाकडे कोणत्या कारणासाठी येत होता, तसंच वकिलाने आपल्यासोबत कोणत्या ती व्यक्तीला आणलेलं होतं, त्यानुसार नेमकं काय झालं दोघांमध्ये, हे सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत आता डायरेक्ट दाखवत आहे. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. अहो, या बाबाकडे कोणी सर्वसामान्य लोक आले नाही, तर मोठे मंत्री आणि एक ती व्यक्ती जिला संपूर्ण महाराष्ट्र ओळखत होता. त्या सगळ्यांनी मिळून बाबाकडे वेगवेगळ्या कर्मक्रिया केल्यात. देवाच्या नावाखाली हा बाबा लोकांकडून काही पण करून घेत असत.
मी नागपुरातलंच एक छोटंसं उदाहरण तुमच्या पुढ्यामध्ये ठेवतो. छोटंसं नाही, उदाहरण फार मोठं आहे. नागपूरमध्ये हायकोर्ट जज सिटिंग असणारे त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा चार्ज होता. त्यावेळेस नागपूर विद्यापीठामध्ये 11 जिल्हे नागपूर विद्यापीठात होते. भारतातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ होतं. या नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूचा चार्ज असणारे हे न्यायमूर्ती यांच्या मित्रांच्या लक्षात आलं की यांची बायको अतिशय सुंदर आहे आणि लांबे महाराजांच्या फार अधीन जाते आहे, आणि म्हणून यांनी आपल्या मित्राला वॉर्न करायचा प्रयत्न केला. त्यावर हे न्यायमूर्ती चिडले. ते म्हणाले, काय बोलता तुम्ही? भगवान कृष्णाचा अवतार लांबे महाराज आहेत आणि लांबे महाराजांबद्दल तुम्ही असला आरोप करताय. वकील मित्रांच्या लक्षात आलं की आता आपला मित्र, आपल्यासारखा वकील असणारा मित्र हायकोर्ट जज झालेला आहे, त्याला आता पुरावे पाहण्याची सवय आहे, अदरवाईज तो विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून मित्रांनो, त्यांनी लांबे महाराज आणि त्यांची पत्नी कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनमध्ये असताना प्रत्यक्ष नेऊन दाखवलं. त्यावेळेस त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा चार्ज होता. तुम्ही म्हणाल नागपूर विद्यापीठाचा चार्ज आहे, हायकोर्ट सिटिंग जज आहे, यांनी ताबडतोब फोन केला असेल, पोलीस आले असतील, असं काही घडलं नाही. उलट हे लांबे महाराजांना विचारायला गेले की बाबा काय भानगड आहे ही. त्यावर लांबे महाराज म्हणाले, बरं झालं तू आलास. अरे शिष्या, तुला माहित आहे तू केवढा भाग्यवान आहेस? तुझी बायको कोण आहे माहित आहे? ज्या काळामध्ये गोकुळामध्ये मी भगवान कृष्ण म्हणून वावरत होतो त्यावेळेस तुझी बायको राधा होती, माझी सगळ्यात आवडती गोपी. इतके वर्ष भगवान कृष्णाची राधा तुझी बायको म्हणून जगली, केवढा तू भाग्यवान आहेस. आमच्या या न्यायमूर्तींनी काय करावं? स्वतःची बायको आणि बंगला स्वतःच्या मालकीचा लांबे महाराजांच्या स्वाधीन केला आणि स्वतः सरकारी बंगल्यामध्ये राहायला गेले. मी त्यांचं नाव याकरता घेत नाही कारण त्यांची मुलं अजून जिवंत आहेत म्हणून. लांबे महाराजाचं नाव मी डे 1 पासून घेतोय. मी बोलत असल्या पण अनेक वर्ष तो जिवंत होता. आपल्या श्रद्धेचं रूपांतर केव्हा अंधश्रद्धेमध्ये होतं हे आपलंच आपल्याला कळत नाही, अशी ही प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपण म्हणतो श्रद्धा ठेवावी, पण डोळस श्रद्धा ठेवावी. डोळस श्रद्धा नावाचं प्रकरण या जगामध्ये नसतं. त्याला म्हणतात विश्वास ठेवणं. त्याला म्हणतात दुसरा शब्द इंग्रजीमध्ये बिलीफ ठेवणं. हे खरं आहे की आपण परस्परांवर विश्वास ठेवल्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही माझ्याबद्दल कितीही ऐकलं असेल की मानव फार आक्रमक बोलतात, तडकफडक बोलतात, तरी तुम्हाला ही खात्री आहे की मानव फक्त बोलतील, दगड फेकून मारणार नाही, म्हणून तुम्ही विश्वासानं या ठिकाणी व्याख्यान ऐकायला आलात. मलाही खात्री आहे की जनता कितीही असली, आपले श्रोते कितीही असले, ते चिडतील, रागावतील, पण मला काही दगड फेकून मारणार नाही, ते शांतपणे ऐकतील. आणि म्हणून मी विश्वासापुढे तुमच्या समोर येऊन भाषण देतो. आपण परस्पर विश्वासावर जगत असतो, ही वस्तुस्थिती आहे. दरवेळी अविश्वास ठेवून शंका घेऊन आपण जगू शकत नाही, हे बरोबर आहे. पण समजा मी भाषणाच्या ऐवजी तुम्हाला खरंच दगड फेकून मारले तर तुम्ही काय म्हणाल? अरे आपण मानवांबद्दल म्हटलं होतं, पण नाही बाबा, हे विश्वास ठेवण्याला एक माणूस नाहीये. तुमचा विश्वास तुम्ही बदलाल. किमान पुरावा समोर आल्यानंतर तुम्ही तुमचा विश्वास बदलता. ही प्रक्रिया मोकळी असली पाहिजे. याला जर तुम्ही डोळस श्रद्धा म्हणत असाल तर माझी हरकत नाही आहे. पण श्रद्धा प्रक्रियेचं रूपांतर केव्हा अंधश्रद्धेमध्ये होतं हे आपल्याला कळत नाही. तिसऱ्या व्यक्तीला कळतं पण आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे आपली प्रचंड मोठ्या प्रमाणावर फसगत होते.